ओके तर गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. कुठं आलोय? मंदिरात आलोय. हॅलो नको करायला, हळूच बोल. तर गाइज मी आलोय करोडीत नाही चिचगाव टेकडीच्या महादेव मंदिराकडे. ठीक आहे, त्या साईडला शेपल्या सोडतो मी आणि पिल्या. आम्ही डेटवरती आलो. डेटवरती आज पिल्याला दिवस दिला आम्ही. ठीक आहे. पिल्याची लई मोठी कंप्लेंट होती की मला तो टाइम देत नाही, मग आज पिल्याला घेऊन आलो. तर काही चित्र काय मला आरड्याला जोरात बोलता येणार नाही. ठीक आहे, चल पुढे चल. तर गायचे गाईज मी हळू आवाजात का बोलतोय? इथं सगळं शांतता आहे. ठीक आहे, जास्त मोठ्याने बोलू शकत नाही. तर मी आलतो इथं चिचगाव टेकडीमध्ये महादेवाचं मंदिर आहे. पिल्यासोबत आलतो. पिल्या म्हणलं मला टाईम देत नाही म्हणून त्याला घेऊन आलतो. ठीक आहे, फिरायला मस्त एन्जॉय करायला. ओके. आणि सकाळी काय बिझी होतो, सामान वगैरे घेतलंय. शंभूचा ड्रेस एक बदलायचा होता. ठीक आहे, मी बाहेर गेला बोलू, काय विषय नाही. तर काही सकाळी का चाललंय? तर काही सकाळी काय नाही काम केलं. नव्हती बोट पण नव्हती. जस्ट लग्न होऊन 5 का 7 दिवस झाला असतं ना, तेव्हा आलतं. ओके. तर काय नाही, सकाळनं फक्त काम तर काय नाही केलं, आराम केला. आणि काल रविवारी आईला घेऊन दवाखान्यात गेलतो आणि शंभूला फटाकडे आणायला तेरखेला गेलतो. ओके. आणि काल जवळजवळ 80 कोटवाडीपासून तेरखेडा 80 किलोमीटर आहे. जायचं 80, यायचं 80. जाताना मी भूम मार्गे गेलो. तिथून रुद्र फाट्यातनं वळून भूमला गेलो. भूमवरनं मधून रस्ता आहे, तर तिथून तेरखेडाला गेलो. ठीक आहे, माझ्या सासरवाडून गेलो. आणि एवढा रस्ता खराब आहे ना तिथला, लय खराब आहे. नंतर मग येताना बार्शी मार्गे कळसम इथं बसू, कुसळम मार्गे इथं बसू की पाणी आहे ना इथं, तुला पाहिजे का? 10 मिनिट. तर येताना कुसळम मार्गे कळम मार्गे आलोय. तर तो इतका मस्त रोड होता. जातानाच आम्ही बार्शी मार्गे जायला पाहिजे असं वाटलं. काय नाही, एकदा गेलो. आणि नंतर मग आज सकाळी शंभूचा एक ड्रेस तेवढा आणायचा होता, शंभूला घेऊन गेलतो. ड्रेस एक बदलला. आणि आता किती वाजले? आता 5:30 वाजले. त्या 5:21 झाले ते. तर 5:21 झाले त्या म्हणलं पिल्याला थोडासा टाईम द्यावा. त्यासाठी पिल्याला घेऊन आलं निवांत पटाकन मोकळ्यात. का घरीच असतो नुसता निवांत. ठीक आहे, असा विषय आहे. तर हे आहे ना चिचगावचा 3 व 3री बारा सांगायची चिचगाव टेकडे मस्तपैकी. नंतर चिचगाव टेकडीवर ना डायरेक्ट वरच्या पंढरपूर चौकात गेलतो.
पाणीपुरी खायला, पण तिथं काय बंद होतं. नंतर इथे कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या पुढे आलोय, दिसतंय का इथे पुढे आलोय. पावभाजी पाणीपुरी आपण आणले, पार्सल पण घेतले घरी गावी. ओके तर गाईज उद्या लक्ष्मीपूजन आहे. तर उद्या गाडीची वगैरे पूजा करून उद्या आहे ना, उद्या जास्त फटाके उडवायचे. ते आता जस्ट थोडं थोडं उडवलंय, झाड वगैरे आणि इथे तसलं भूचक्कर वगैरे थोडं थोडं उडवलंय. उद्या गाडीची पूजा झाली ना, 30-12 आहेत आणि आटोम पण आहेत भरपूर. तो ही पण आहे, त्या काय म्हणतात त्याला, लक्ष्मी तोट वगैरे भरपूर आहेत. तर मग अशी मी कोरडोडीन मागं चालू जेवण वगैरे केलं आणि थोडंसं फटाके उडवत बसलो. ओके ठीक आहे, आजचा ब्लॉग इथं संपू. आणि माझा आहे ना सॅटर्डेचा ब्लॉग अजून अपलोड नाही झालेला, नेटच चालत नाही. इथं अपलोड झाले की 90-91 झालं ना तर स्टॉप होतं किंवा काहीतरी नेटवर्क इश्यू यायला लागलाय. माझा सॅटर्डेचा ब्लॉग तसंच आहे. ओके, तर आजचा ब्लॉग इथंच थांबू.